आपण ऐकणार आहात प्रायोजित कार्यक्रम आरोग्य सल्ला. जनहितार्थ हा कार्यक्रम प्रायोजित करत आहेत ग्लेनमार्क. या कार्यक्रमात ऐका श्वसन विकार तज्ञ डॉक्टर समीर गर्दे यांची उत्तरा मोने यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते नमस्कार. आरोग्य सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये, विशेषतः कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मुलगा किंवा मुलगी असा भेद स्मोकिंगच्या बाबतीत राहिलेला नाही. किंबहुना स्मोकिंग हे एक स्टेटस सिम्बॉल झालंय, पण त्यातून पुढे येणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती अपायकारक आहेत याचा विचार मात्र आपण वेळीच करायला हवा. आणि यासाठीच या विषयावर चर्चा करण्यासाठी श्वसनविकार तज्ञ डॉक्टर समीर गर्दे आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी आता म्हटलं तसं कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये अनेक मुली सिगरेट ओढताना दिसतात. म्हणजे मुलगे तर यापूर्वी दिसतच होते, पण मुलीही दिसायला लागल्यात. हे एक नवीन गोष्टी सुरू झाल्या. हे मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत अपायकारक आहे? हे खूपच वाईट आहे. आज म्हणजे आपण खूपच एका संवेदनशील विषयावर चर्चा करतो आहोत. माझा हा एक आवडता सिद्धांत आहे की पुरुष आजारी पडला तर ती स्त्री घर रेटून नेऊ शकते. बरोबर. पण स्त्री आजारी पडली तर ते घर उद्ध्वस्त होतं. आता ती जर दैवगतीने आजारी पडली तर त्याला कोणी काही करू शकत नाही. पण स्मोकिंगमुळे येणारे जे काही विकार आहेत हे मात्र ओढवून घेतलेले, म्हणजे एक प्रकारची आपण हळूहळू केलेली आत्महत्या असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. कारण स्मोकिंगमुळे केवळ फुफ्फुस किंवा तोंड, अन्ननलिका ह्याचेच प्रॉब्लेम्स होतात असं नाही. तर आपल्याला आता हे सगळ्यांना माहिती आहे की रक्ताची गुठळी होण्याची शक्यता वाढते आणि त्याच्यामुळे हृदयविकार किंवा पक्षाघाताचा झटका, तर मेंदू किंवा हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणं ही शक्यता वाढते. आपल्याला सगळ्यांना हेही माहिती आहे की तोंडापासून ते अन्ननलिकेपर्यंत किंवा श्वसननलिकेचे किंवा फुफ्फुसाचे कर्करोग होऊ शकतात स्मोकिंगमुळे, तसंच तंबाखू सेवनामुळे. पण या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये जो आपण मला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होणं किंवा ओव्हरीचे कॅन्सर होणं किंवा आपण जे हृदयविकार आणि मूत्रपिंडाचे विकार बोललो ते तर आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सी होण्यामध्ये, प्रेग्नंट राहण्यात येणारे अडथळे, अनेक वेळेला अबॉर्शन्स होणं किंवा ते जे जन्माला येणारं मूल आहे ते प्रीमॅच्युअर म्हणजे 9व्या महिन्याच्या ऐवजी 7व्या महिन्यात जन्माला येणं आणि त्याचे पुढचे जे काही प्रॉब्लेम्स येतील ते, किंवा दमेकरी मूल निपजणं, अरे बापरे, हे इनडायरेक्ट परिणाम आपण म्हणू शकतो जे होऊ शकतात. आणि हा एक सामाजिक अनारोग्य ह्याच्यामध्ये निर्माण होत आहे. म्हणजे स्मोकिंग करणारी व्यक्ती जर असं म्हणेल की मी माझ्या आरोग्याचं नुकसान करून घेते, तुम्हाला काय त्याचं, पण तसं नाहीये. आपल्याला जर स्त्रीच्या धूम्रपानामुळे जर हे पुढच्या जर गोष्टी होणार असतील, दमेकरी मुलं जन्माला येणं किंवा अबॉर्शन्स होणं, ही एकूणच वाईट अवस्था आहे. ते घर उद्ध्वस्त होत आहे त्याच्यामध्ये. तेव्हा त्याचा कुठेतरी आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. हा एक भाग झाला की मुलींच्या बाबतीतला. पण इन जनरल स्मोकिंग करणारी जी व्यक्ती आहे तिला किती प्रमाणात अपाय, म्हणजे हे आजार तर तुम्ही सांगितलेत की काय काय होऊ शकतं, पण ते किती प्रमाणात होऊ शकतं, म्हणजे आणि किती लवकर किंवा किती काळ त्याला जातो? खरं तर असं अनेक अभ्यास झालेत जागतिक स्तरावर, पण असं काही दिसलं नाही की एखादी समजा 2च सिगरेट ओढणारी व्यक्ती आहे तर तिला बाबा अमुक 10 वर्षांनीच अमुक आजार झाला, किंवा एखादी 20 सिगरेट दिवसाला ओढते आणि तिला 5च वर्षात तो आजार झाला, असं काही दिसलं नाहीये. बरोबर. पण आजार होतात हे नक्की. आणि शेवटी विष हे विष आहे. ते तुम्ही किती क्वांटिटीत घेता ह्याला काही अर्थ नसतो. सगळ्यात महत्वाचा, अत्यंत डेबिलिटेटिंग म्हणू, म्हणजे जो त्या माणसाला अक्षरशः एक प्रकारचं फुफ्फुसाच्या दृष्टीने पंगुत्व आणतो असं आपण म्हणूया, COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज नावाचा हा आजार असतो. एक प्रकारे दमाचे असं म्हणायला हरकत नाही, पण दमा हा बरा होतो. आणि हा COPD हा जो प्रकार आहे तो मात्र निर्दयपणे सतत वाढतच जातो. दुर्दैवाने होतं काय की कॅन्सर बद्दल आपण ऐकलेलं असतं, त्याच्यामुळे लोक जागरूक असतात. कॅन्सर जरा काही कुठे गाठ दिसली, काही विचित्र लक्षणं दिसली की डॉक्टरकडे धाव घेतात. पण जे स्मोकर्स असतात, जे धूम्रपान करणारे व्यक्ती आहेत, त्यांना वरचेवर जेव्हा खोकला सुरू होतो आणि तो बराच काळ जात नाही, तेव्हा त्यांनी डॉक्टरकडे जाऊन जर इलाज केला तर हा COPDचा आजार नक्की आटोक्यात येऊ शकतो, चांगल्यापैकी आटोक्यात येऊ शकतो. पण तो खोकलाच्या पुढच्या स्टेजला गेला की खोकला आता नाही येते पण आता दम लागायला सुरुवात झाली, तिथपासून मग पुढे मात्र जो काही कोर्स आहे तो पूर्णपणे डाऊन हिल, म्हणजे गाडी अगदी वेगाने डोंगराच्या तळाशी धाव घेऊ लागते अशा प्रकारचा असतो. आणि त्याच्यात मग त्याचं सगळं क्वालिटी ऑफ लाईफ डिस्टर्ब होऊन जातं. साध्या साध्या गोष्टी करताना सुद्धा त्या माणसाला दम लागू शकतो. म्हणजे अगदी संडास अंघोळला जाऊन येणं किंवा कपडे बदलणं हे सुद्धा अत्यंत कष्टाचं होऊन बसतं. घराबाहेर उतरणं तर सोडूनच द्या. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की हृदयाच्या उजव्या बाजूवर लोड येतं आणि फुफ्फुसाचं ब्लड प्रेशर वाढतं.
आणि ती अत्यंत ते एक वाईट चिन्ह आहे, कारण ते झाल्यापासून त्या व्यक्तीचं आयुष्य 1 ते 1.5 वर्षाचंच राहतं असं आपण म्हणतो. बरोबर. तेव्हा जरी स्मोकिंगची सुरुवात ही मित्रांच्या प्रेशरने सुरू झालेली असली गंमत म्हणून, तरी सुद्धा त्यातलं निकोटीन हा त्या माणसाचा ताबा घेतो आणि मग ते कुठे वळण घेईल, कॅन्सरच्या दिशेने जाईल, सीओपीडीच्या दिशेने जाईल, हे सांगणं आपल्या हातात राहत नाही. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. डॉक्टर, तुम्ही आता मगाच्या प्रश्नात सांगितलं त्याप्रमाणे इतक्या गंभीर परिणाम इतके होऊ शकतात, हो. तर मग मुळात सिगरेट ओढतातच का लोक? सिगरेट ओढण्याचं कारण म्हणजे त्यातलं निकोटीन हे जे द्रव्य आहे, तर त्याच्याने एक मेंदूला एक प्रकारची काही किक किंवा एखादी चांगली भावना उत्पन्न होत असावी, जे हल्लीच्या कॉर्पोरेट जगात जो कामाचा स्ट्रेस असतो बरोबर, त्यावर मात करण्यासाठी बहुधा उपयुक्त असावी असं दिसतं आहे. आता स्मोकिंग असं बघितलं तर आपण अगदी अनेक वर्षापासून आपले मुघल राजांच्या दरबारात आपण हुक्के, गुडगुड्या बघितलेल्या आहेत. म्हणजे तिथपासून स्मोकिंग माणसात प्रचलित आहे. बरोबर. असं बघायला गेलं तर कोलंबसाने तंबाखू हा पदार्थ जगात पसरवला, कारण पहिल्यांदा तिथे त्याला तो सापडला, तिथून युरोपात, आणि मग युरोप मधले जे देश ज्यांनी वसाहती इतरत्र केल्या तिथून तो सगळ्या जगभर प्रसार पावला. बरं. आता स्मोकिंग करत असताना निकोटीन बरोबर कमीत कमी 4000 प्रकारची वेगवेगळी घातक द्रव्य आपल्या फुफ्फुसात आत बाहेर करत असतात. नुसतं निकोटीन हे अपायकारक नाही. म्हणजे नुसत्या निकोटीनने केवळ एक निकोटीनची लेव्हल आपल्या शरीरात मेंटेन होते, ज्याची मेंदूला सतत गरज भासू लागते. विषय एवढ्या पुरताच राहिला असता तरी स्मोकिंगवर आपण आक्षेप घेतला नसता, पण 4000 इतर वेगवेगळ्या प्रकारची घातक द्रव्य फुफ्फुसात जातात, ज्याच्याने हे पुढचे वाईट परिणाम जे आपण मगाशी चर्चा केली ते होत असतात. म्हणून स्मोकिंग बंद करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. शाळेच्या वयापासून सुद्धा काही व्यक्ती, काही मुलं ही स्मोकिंगच्या दिशेने वळतात. पुढे कॉलेजच्या आयुष्यात तर असंच असतं की वा चला मजाच करायची असते, आणि सिगरेट ओढत नाही म्हटल्यावर ते कमीपणाचं असं कुठेतरी ते समीकरण झालेलं आहे. याला आळा मग तेव्हा कसा घालायचा, म्हणजे किंवा कसं त्या मुलांनी त्याला? खरं तर हे ज्याला आपण पिअर प्रेशर म्हणतो, म्हणजे मित्र करतात म्हणून मी करतो, अशी त्याची सुरुवात होते. मित्र का करतात? कारण त्यांनी कुठेतरी बघितलेलं असतं. असं म्हणणं वावगं ठरणार नाही की जी मुलं स्मोकिंग करतात त्यांनी आपल्या घरात बऱ्याच वेळेला स्मोकिंग बघितलेलं असतं बऱ्याचशा मुलांमध्ये. उरलेली जी मुलं असतात त्यांनी एखादा आयकॉन असतो, एखादा टीव्ही स्टार असेल म्हणा, किंवा पिक्चर मधला कोणी हिरो असेल, त्याला स्मोकिंग करताना बघितलेलं असतं आणि म्हणून ते स्टेटस सिम्बॉल झालेलं असतं. हे केल्याने नक्की काय होतंय त्यांनाही माहित नसतं, पण असं करणं खूप छान असतं असं त्यांना वाटत असतं म्हणून ते करतात. आता ह्याच्यावर बंदी घालण्यासाठी म्हणून खरं तर मुळात घरनं प्रेशर यायला पाहिजे त्या मुलांच्या. पण बरेच वेळेला ही टीनेज मधली मुलं किंवा कॉलेज किंवा एकदा हल्ली कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये कमाई सुरू झाली की मग काही धरबंद राहत नाही कशाला. तर त्याच्यामुळे जसा ऑस्ट्रेलियात प्रयोग केला ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने, तसा आपल्याकडे प्रयत्न चालू आहेत, ज्या योगे सिगरेटच्या पाकिटावर नुसतंच हे धूम्रपान अपायकारक असं न लिहिता, ते तर लिहावंच, पण त्या व्यतिरिक्त कॅन्सर झालेल्या व्यक्तींची तोंडाची किंवा अशा प्रकारच्या लोकांची छायाचित्र त्यावर छापली जावीत त्या सिगरेटच्या पाकिटावर, जे बघितल्यानंतर कोणालाही धडकी भरेल. त्याच्यामुळे सिगरेटचं पाकिट विकत घेताना ती व्यक्ती आपोआपच आपला हात मागे घेईल की अरे बापरे, हे केलं तर असं काही मला होऊ शकतं, हा विचार एकदा तरी त्याच्या मनात येईल आणि त्यातून एखाद्या वेळेला स्मोकिंगला आळा बसेल. बरोबर. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. स्मोकिंगला आळा जर नाही बसला तर जसं आपण म्हटलं तसं की ते आजार सगळे बळावणारच आहे. नक्कीच. पण या स्मोकिंग शिवाय दमा किंवा अशा गोष्टी ज्या आहेत की म्हणजे जे सिगरेट ओढत नाहीत पण तरी सुद्धा अशा प्रकारचा दमा हा होऊ शकतो, अशी काही कारणं आहेत का आणखीन? हो, नक्कीच आहेत. म्हणजे आपल्याला आपण बघू शकतो महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या खेड्यापाड्यामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी चुलीचा वापर केला जातो. म्हणजे घरातलं अन्न ते एखाद्या वेळेला गॅसवर शिजवत असते, पण बऱ्याच वेळेला आंघोळीचं पाणी तापवणं किंवा असे जे काही हे आहेत ते चुलीवर केलं जातं.
ह्याला बायोमास फ्युएल किंवा इंडोर पोल्युशन आपण म्हणतो, बरं. किंवा घरातच गोवऱ्या जाळल्या जातात, हो. किंवा हे जे हो. काही काही पालापाचोळा शेतीच्या कामासाठी म्हणून जाळला हम्म. जातो, तर ह्या सगळ्यातून सुद्धा दम्याचे फुफ्फुसाचे विकार निर्माण होतात, जे बरं. सीओपीडी सारखेच अच्छा. वागताना त्यांचं बिहेवियर सीओपीडी सारखं असतं, पण त्या बरं. लोकांनी कधी स्मोकिंग केलेलं नसतं. हम्म, हम्म. त्याला ही ट्रीटमेंट जी आपण सीओपीडी पेशंटना देऊ त्याचप्रमाणे पंप वाटे इन्हेलरचीच अच्छा. घ्यायची औषधं आणि जी हम्म. काही ट्रीटमेंट आपण देतो ती हम्म. तशीच दिली जाते. याशिवाय थोडंसं इंडस्ट्रीयल पोल्युशनमुळे जे काही लंग डिसीजेस होतात, हम्म, हम्म. थोडासा वेगळा म्हणजे सीओपीडी किंवा ज्याला इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणतो, हे दोन्ही वेगवेगळे आजार आहेत. हम्म, हम्म. इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या लोकांना आयदर सीओपीडी होऊ शकतो किंवा इंटरस्टिशियल लंग डिसीज होऊ शकतो. हम्म. इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणजे ज्याच्यामध्ये फुफ्फुसाला कडकपणा येतो. बरं. आपलं फुफ्फुस स्पंज सारखं असतं, हा. पण ते तसं न राहता कडक व्हायला लागतं ओके. आणि मग प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण नीट होत नाही हम्म, हम्म. आणि तो आजार बळावत जातो. तर मग केमिकलच्या कारखान्यात काम करणारे लोक किंवा वीट भट्टीत काम करणारे लोक हम्म. किंवा धान्याचे जे तुसं उडतात बरोबर. याच्याशी ज्यांचा अनेक वर्ष संबंध येतो, अशा व्यक्तींमध्ये ते बघितलं जातं. अच्छा, अच्छा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. आणखीन एक गोष्ट की स्मोकिंगला म्हणजे आता समजा स्मोकिंग बंद करायचं आहे हं. किंवा ती जी सवय आहे ती थोडीशी सोडायचा प्रयत्न हं. करायचा आहे, यातून काही सुटका होऊ शकते का? सुटका नक्कीच होऊ शकते. हं. म्हणजे बरेच वेळा जे पेशंट्स मला विचारतात की डॉक्टर मला सिगरेट सोडायचे, हे सगळं मला पटतं तुम्ही सांगताय ते, हं, मला हं. सोडायची पण आहे, पण मी सोडू शकत नाही, मी प्रयत्न केला पण सोडू शकत नाही, तर मला काहीतरी औषध द्या. हं. तेव्हा मी त्यांना एकच प्रश्न विचारतो की तुम्ही सिगरेट चालू करताना कुठलं औषध घेतलं होतं? तर ते बरोबर. तुमचं मन होतं ज्यांनी तुम्हाला सांगितलं की सिगरेट पिऊन बघ. हं, तर शेवटी तुमचं मनच आहे जे तुम्हाला सांगेल की सिगरेट बंद कर. हं. आपली विल पॉवर ह्याच्या पलीकडे जगात काही मोठी नाही. दुसरी कुठलीही शक्ती नाही असं बरोबर. मी मानतो. हं. पण त्याही व्यतिरिक्त ज्याला विल पॉवरने सुद्धा जमत नसेल तर त्याला हल्ली काही औषधं आहेत ज्याच्यामध्ये निकोटीन गम, बरं, मी निकोटीनचा च्युइंग गम असतो, बरं, ज्या योगे निकोटीनची पातळी शरीरात राहील, बरं. पण हे जे इतर घटक आहेत ते राहणार सिगरेट नाही मधले ते त्याच्यात. जात नाही. बरं. म्हणजे निकोटीनचा सहवासही पेशंटला मिळतो, हं, पण हं. धूम्रपानाचे वाईट परिणाम टाळले जातात. हं. त्याही पलीकडे जाऊन व्हॅरेनिक्लाइन नावाचं एक मॉलिक्यूल आपल्याकडे गेल्या 1.5 वर्ष हं. अवेलेबल आहे आणि ते 12 आठवड्यांचा गोळीचा कोर्स असतो, बरं. पण ते जवळजवळ 9,000 रुपयाचा तो कोर्स आहे. अच्छा, अच्छा. महिन्याला 3,500 रुपये म्हणायला हं, हरकत नाही. हं, तर त्याच्याने बऱ्याच लोकांनी यशस्वीरित्या औषध स्मोकिंग सोडलेलं आहे. हं. कारण त्याच्यातून जे स्मोकिंगचं जे प्लेजर आहे ते औषध घेतल्यावर निघून जातं, म्हणजे हं. एक प्रकारचं डी ॲडिक्शन झालं असं आपण म्हणूया. हं. आणि ते केल्यानंतर जे काही लक्षणं डेव्हलप झालेली आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी मात्र प्राणायाम किंवा कपालभाती, एस्पेशली ह्या हो. सीओपीडी लोकांमध्ये कपालभाती म्हणजे हं. डायफ्रामचा व्यायाम हं. हे फार हं. महत्वाचं आहे. आणि इतरही जे काही त्यांना त्यावेळेला झेपतील, चालण्याचा व्यायाम, हं. स्विमिंग, जे काही त्यांना जमेल ते त्यांनी कायम करत राहणं, बरोबर, म्हणजे आपली कार्डिओव्हॅस्क्युलर रेस्पिरेटरी कपॅसिटी आहे तशीच राहते, ऍटलीस्ट खालावत जाणार नाही. बरोबर. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. अगदी डॉक्टर शेवटचा प्रश्न असा की जसं आपण आता म्हटलं की आपण मनाने ठरवलं बरोबर. तर ही सवय सुटू शकते, नक्कीच. पण ही सवय सुटताना पुन्हा एकदा म्हणजे त्याचे आजाराचे जे गंभीर परिणाम आहेत हं. त्याची एक परत एकदा थोडीशी उजळणी मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी करावी. नक्कीच. आजार तोंडापासून ते अन्ननलिकेपर्यंतचे होणारे कॅन्सर, श्वासनलिकेपासून फुफ्फुसापर्यंत होणारे कॅन्सर, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनी फेल होणं, हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठून हातापायाच्या बोटांना गँग्रीन होणं, हं, हं. स्त्रिया धूम्रपान करत असतील तर दमेकरी मूल जन्माला येणं किंवा त्यांना ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर हे डेव्हलप होणं आणि एकूणच घर उद्ध्वस्त होणं, हे जे हं. आपण मगाशी म्हटलं. आणि स्मोकिंग सोडण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे आपला घाटात लिहिलेलं असतं जसं मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक, हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर आहे. आणि त्याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने निकोटीन गम किंवा हे व्हॅरेनिक्लाइन नावाचं मॉलिक्यूल वापरून त्याची ट्रीटमेंट करणं आणि योग्य रीतीने काही ना काहीतरी आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी, व्यायाम हं. आणि आपला आहार विहार हा आपल्या ताब्यात ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे एकूणच आपल्या श्वासावर आपलं नियंत्रण ठेवायचं तर आपला श्वास नीट घेता आला पाहिजे आपल्याला, नक्कीच. आणि तो नीट घेतला आपण तर हे सगळे श्वसनविकार दूर होऊ शकतात, नक्कीच. हे नक्कीच आपल्याला दिसतंय. शेवटी आपल्या हातात सगळं आहे, नक्कीच. आपण आपलं आयुष्य कसं जगायचंय हे आपण ठरवायचंय. आणि त्यामुळे मला वाटतं तुम्ही सांगितलेल्या गोष्टी या नक्की मार्गदर्शक अशा ठरतील. आणि त्या दृष्टीने जर निदान मनाची तयारीची सुरुवात एवढी जरी आपल्या श्रोत्यांनी केली तरी सुद्धा मला वाटतं आपल्या कार्यक्रमाचं जे यश आहे ते आपल्याला मिळालं असं म्हणायला खरं हरकत बोललात. नाही. आणखी अशा अनेक मुद्द्यांशी चर्चा करायचीच आहे आपल्याला. पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. जनहितार्थ हा कार्यक्रम प्रायोजित केला होता ग्लेनमार्क. आत्ता आपण ऐकली डॉक्टर समीर गर्दे यांची उत्तरा मोने यांनी घेतलेली मुलाखत. आपण ऐकत होता प्रायोजित कार्यक्रम आरोग्य सल्ला.